चला तर आपण आता आपलं लेक्चर सुरू करणार आहोत. तर बघा 2025 हे जे काही वर्ष आहे तर 2025 हे वर्ष नारायण सुर्वे यांचं जन्म शताब्दी वर्ष म्हणून जे काही आहे ते साजरं केलं म्हणजे साजरं होत आहे. तर त्या अनुषंगाने आपल्याला नारायण सुर्वे लेखक म्हणून कवी म्हणून जे काही आहे ते महत्त्वाचे आहेत. तर मी तुम्हाला काल कविता संग्रह लिहून दिले होते, तर ते कविता संग्रह मला सांगायचे आहेत कोणकोणते कविता संग्रह आहेत ते. चला सांगा. अत्यंत महत्त्वाचे आहे कारण ह्या वर्षी प्रश्न नेट असू देत सेट असू देत आपल्याला एक्सपेक्टेड आहे. तर कोणकोणते कविता संग्रह आहेत ते मला सांगायचे आहेत तुम्ही पटकन. चला कोणकोणते आहेत? आपल्याला महत्त्वाचं आहे कारण जन्मशताब्दी याचा अर्थ काय होतो की 100 वर्ष पूर्ण होत आहे नारायण सुर्वे यांचा जन्म होऊन जे काही आहे ते. तर कोणते कोणते आहेत? ऐसागामी ब्रह्म, ऐसागामी ब्रह्म, त्यानंतर व्हेरी गुड जाहीरनामा, त्यानंतर काय माझी सनद, विद्यापीठ, अजून काय आहे? बरोबर. पाहून सांगताय का? पाहून नाही सांगायचंय, आपल्याला माहित पाहिजे. आता बघा, एक तर हे आपल्याला माहित पाहिजे. आता दुसऱ्या प्रकारचा कसा फ्रेम होऊ शकतो प्रश्न याच्यामध्ये की साधारण आपल्याला कालानुक्रमे लावा असं विचारलं जातं. तर मी तुम्हाला असे कोणकोणत्या वर्षी कोणकोणते कविता संग्रह प्रसिद्ध झाले मी तुम्हाला सांगितलं. तर आता बघा नारायण सुर्वे जे होते तर ते वर्षाला साधारण एखादी कविता वगैरे असं लिहायचे, ठीक आहे. आणि ते खूप काम करायचे कवितेवर. मी तुम्हाला आपल्या ग्रुपमध्ये पण काल एक शेअर केलेलं आहे की त्यांची एक मुलाखत जर ती तुम्ही ऐकली असेल त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं स्वतः लाईव्हली दूरदर्शनवर नारायण सुर्वे स्वतः बोलतात आपल्याशी म्हणजे प्रेक्षकांशी त्या माध्यमातून. त्याच्यावरून ते म्हणतात की जरी लोकांना म्हणजे आपल्याला वाटतं की 4 ओळी आहे, काही लोकांना असं वाटतं की काय फक्त 4 ओळी तर लिहिलंय, पण त्याच्या मागे प्रचंड मेहनत असते. कारण फक्त त्याच ओळी बघा म्हणजे आज कितीतरी वर्षानंतर म्हणजे आता ते वारलेत वगैरे, पण कितीतरी वर्षानंतर आपण त्यांचा अभ्यासक्रम आहे, त्यांच्या ओळी ज्या काही आहे आपण अभ्यासाला घेतो. मोठमोठे संमेलन होतात, त्या कवी गायला जातात, म्हटल्या जातात, त्याच्यावर विश्लेषण केलं जातं. का? कारण त्या ओळींवर काम झालेलं आहे. कारण ते काय झालेलं आहे विशिष्टतेकडे असा असणारा प्रवास आहे, वैश्विकतेकडे असणारा जो काही आहे हा प्रवास आहे. तर आज आपण नारायण सुर्वे यांच्याविषयी माहिती पाहणार आहोत. तर आपण जसं त्या दिवशी पाहिलं की नारायण सुर्वे कसे आहेत, अनाथ आहेत. अनाथ असले म्हणून काय झालं तर त्यांनी अनाथ असलेल्या ह्या मुलाने काय केला की संपूर्ण समाज जो काही आहे तो आपला केला. आणि अनाथ होते, त्यानंतर त्यांना खूप कष्टाचे जीवन आलं. कपभशा धुण्यापासून ते मिळेल ते काम करण्यापर्यंत त्यांच्यावर दिवस आले. पण इतकं सगळं जगून भोगून सुद्धा त्यांच्या मनामध्ये किंवा त्यांच्या साहित्यामध्ये आपल्याला कुठेही कटुता किंवा नकारात्मकता दिसत नाही. हे खूप मोठं वैशिष्ट्य आहे. नाहीतर इतकं सारं सहन केलेला माणूस खूप नकारात्मक होऊन जातो. म्हणजे तुम्ही बरेच जण आपण नातेवाईकांकडे जातो, इकडे ते सारखं त्यांचं दुःख सांगत बसतात, गराणे सांगत बसतात. म्हणजे दुःख सांगणं आणि त्याला एक नकारात्मकतेचा सूर लावणं, तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत तर आपल्याला म्हणजे नारायण सुर्वेंमध्ये ही जी काही कटुता आहे किंवा ही जी काही नकारात्मकता आहे ती दिसून येत नाही. तर आता आपण नारायण सुर्वेंविषयी बघणार आहोत. आणि नारायण सुर्वे
ना जेव्हा विचारलं गेलं की कविता कशी कविता निर्मितीची प्रक्रिया कशी, तर ते म्हटले की कोणत्याही एका शब्दांमध्ये कविता निर्मितीची प्रक्रिया जी काही आहे ती सांगता येत नाही, कारण प्रत्येक कवीसाठी, प्रत्येक साहित्यिकासाठी ती कशी आहे, वेगळी आहे. ती कशी आहे, वेगळी आहे. कविता, जो कवी असतो किंवा कविता तयार होण्यासाठी कविता कशी असते, संवेदनक्षम असते किंवा संवेदनशीलता लागते कविताला. तो कसा लागतो, प्रतिभा. प्रतिभा म्हणजे त्याच्यातलं एक ते टॅलेंट राहतं आणि जीवनातले क्षण, आयुष्यातले क्षण, परिस्थितीतले क्षण जे काही आहे टिपायला पाहिजे. आणि फक्त टिपायला पाहिजे का, तर नाही, टिपून काय करता आलं पाहिजे, तर त्या सगळ्या गोष्टींना काय करता आला पाहिजे, आकार देता आला पाहिजे. तेव्हा ती कविता कुठेतरी जाऊन जन्माला येते. ठीक आहे, भरपूर चिंतन व्हायला पाहिजे त्याच्यावर. भरपूर जो काही संघर्ष आहे तो 2 ओळी लिहिताना, 4 ओळी लिहिताना जो काही आहे, तर असं नारायण सुर्वे म्हणतात. तर आपण एक थोडासा त्यांच्याबद्दल डिटेल बघूया की काय आहे, कसं आहे ह्या संदर्भात. ठीक आहे. तर नारायण सुर्वेंनी फक्त आपल्याला फक्त कष्टकरी वर्गावर, कामगार वर्गावरच नाही लिहिलेलं आहे नारायण सुर्वेंनी. तर त्यांचे जे काही लिहिण्याचे विषय होते ते वेगवेगळे होते. म्हणजे कामगार जीवनावर तर त्यांनी लिहिलेलं आहे भरपूर, पण त्या व्यतिरिक्त सुद्धा त्यांनी मुस्लिम समाजावर सुद्धा लिहिलेलं आहे, हुतात्म्यांवर लिहिलेलं आहे, वेश्यांवर लिहिलेलं आहे. तर असा हा कवी होता. म्हणजे काय की बहुअंगी जे काही आहे असं त्यांनी लिहिलेलं आहे. प्रेम कविता सुद्धा लिहिलेला आहे. प्रेम कविता म्हणजे की त्यांची एक प्रेम कविता आहे, ती आपण बघूया. ते आपल्याला माहित पाहिजे प्रेम कविता सुद्धा. ठीक आहे. तर अतिशय म्हणजे बघा, तुम्ही जसा लावाल तसा त्या कवितेचा अर्थ निघतो. आणि म्हणजे आपण विचारही नाही करू शकत की काळाच्या पुढे, विचारांच्या पुढे जो काही आहे ह्या माणसाने असं लिहून ठेवलेलं आहे. ठीक आहे. तर बघा, तेव्हा एक कर नावाची त्यांची एक प्रेम कविता आहे, ती आपण बघू नंतर. त्यांच्या संदर्भात जी काही आहे बाकी माहिती बघूयात. ठीक आहे. तेव्हा एक कर नावाची त्यांची प्रेम कविता, आणि ही नारायण सुर्वेंची सगळ्यात जास्त आवडीची आणि उच्च प्रतीची कविता आहे असं त्यांनी स्वतःच सांगितलेलं आहे. तर बघा, फक्त ऐका. आता कविता म्हणजे काय असतं की ज्याला जो अर्थ लागला ती कविता, असं काही नाही की फक्त हाच अर्थ, तोच अर्थ. कविता म्हणजे काय, ज्याला 100 अर्थ आहे आणि जितक्या वेळ वाचू तितक्या वेळ आपल्याला नव्याने अर्थ जे काही आहे ते उमलतात. तर बघा, तेव्हा एक कर म्हणजे काय सांगितलं की बाबा कर असं. तेव्हा जेव्हा मी या अस्तित्व पोकळीत नसेल तेव्हा एक कर. अस्तित्व म्हणजे माझं काहीतरी अस्तित्व आहे, पण आता मी हे अस्तित्व नाही आहे माझं, म्हणजे मी नाही आहे असं त्याचा आपण पहिले मी तुम्हाला वाचून दाखवते, नंतर आपण त्याचा अर्थ समजून घेऊया. ठीक आहे. ज्यांना पटकन ऑनलाईन स्टुडंट्स ज्यांना लिहायचे, ज्यांना आवडली ते लिहू पण शकतात. ठीक आहे. ज्यांना वाटते की मॅडम तुम्ही आम्हाला सांगा, लिहून घेतो, हे अवेलेबल आहे कुठेही, तुम्ही सर्च केलं की तुम्हाला मिळेल, किंवा मी पाठवून देईल तसं ज्यांना हवी आहे त्यांना. ठीक आहे. तर बघा, तर त्यांची तेव्हा एक कर नावाची कविता आहे. तर जेव्हा मी या अस्तित्व पोकळीत नसेल तेव्हा एक कर. तू निशंकपणे डोळे पुस, ठीकच आहे 4 दिवस. तू ऊर धपापेल, जीव गुदमरेल, उतू जाणारे हुंदके आवर, कड आवर. उगीचच चिरवेदनेच्या नादी लागू नकोस. खुशाल खुशाल तुला आवडेल असे एक घर कर. मला स्मरून कर, हवे तर मला विस्मरून कर. तर बघा, ही जी काही कविता आहे बघा, कोणाला समजली असेल, कोणाला नसेल समजली, कोणाला काही वेगळे अर्थ लागले, कोणाला काय काय तुम्हाला काय अर्थ लागले सांगा. जे मी वाचलंय त्याच्यातून एक असा सर्वसाधारण काहीतरी अर्थ लागला असेल. काय अर्थ लागलाय? जेव्हा मी या अस्तित्व पोकळीत नसेल.
अस्तित्व म्हणजे जेव्हा माझं काही अस्तित्व नसेल, ह्या अस्तित्वाच्या पोकळीत नसेल, म्हणजे काय की पृथ्वीवर नसेल, हां जगात नसेल, गुड, जगात नसेल, पृथ्वीवर नसेल, माझं नसेल काही, ठीक आहे. मग तेव्हा एक कर. तेव्हा एक कर असं कोणाला सांगतात? त्यांच्या पत्नीला, कृष्णाबाई. कृष्णाबाईंसाठी लिहिलेली ही कविता. आपल्याला माहिती आहे की कृष्णाबाईंनी त्यांचं आत्मकथन रूपी आत्मचरित्र लिहिले आणि त्या आत्मचरित्राचं नाव काय? मास्तरांची सावली. ठीक आहे. आणि आपण ते कृष्णाबाई आणि त्यांचं नातं आणि हे सगळं बघणार आहोत समोर. ठीक आहे. तर ते काय म्हणतात? तू निशंकपणे डोळे पुस. आता माणूस गेल्यानंतर रडणं आणि असं सगळ्या गोष्टी, अश्रू, ह्या सगळ्या गोष्टी असतातच. तर त्याच्यामुळे ते काय म्हणतात की तू निशंकपणे डोळे पुस. ठीकच आहे 4 दिवस, हे तर सगळ्यांना समजलं. ठीकच आहे 4 दिवस. ऊर धपापेल, जीव गुदमरेल. हो, म्हणजे अक्षरशः कोणी गेल्यानंतर, जवळची व्यक्ती गेल्यानंतर तर असे सगळं होतं. उतू जाणारे हुंदके आवर, म्हणजे स्वतःला आवर, आता 4 दिवस रडून घे, हे सगळं होणार आहे तुझ्यासोबत. जीव गुदमरेल, ऊर धपधपेल, धडधड होईल, कसं तरी होईल वगैरे सगळ्या गोष्टी. कढ आवर. ठीक आहे. हे समजलं इथपर्यंत? ऑनलाईन स्टुडंट्स, उगीच चिरवेदनांच्या नादी लागू नकोस. तर झालं 4 दिवस, रडली, सावरली. मग हे करता करता सगळं आवरायला घे, सावरायला घे. आणि आता यांच्या नादी काही लागू नको, रडायच्या नादी तू लागू नकोस, वेदनांच्या नादी तू लागू नकोस, त्यानंतर जे काही दुःख आहे त्याच्या नादी पण तू लागू नकोस. खुशाल खुशाल. आता हे खुशाल हा जो शब्द आहे ना, तो जास्त करून खानदेशात वगैरे वापरला जातो. किंवा म्हणजे जर तुम्ही तिकडं गेलात आणि विचारलं ना की कसे आहात, तर म्हणते खुशाल आहोत किंवा आमची खुशाली सांगा. तर हा शब्द खानदेशी शब्द आहे. ठीक आहे. तर खुशाल खुशाल आवडेल तुला असं एक घर कर. आता इथे घर म्हणजे काय फक्त घर नाही. घर म्हणजे तुला आवडेल ते कर, किंवा तुझं जे काही स्वप्न असेल, पुढचं जे काही तू आधीच पाहून ठेवलेलं असेल, किंवा घर कर असंही असू शकतं. ठीक आहे. म्हणजे अशा ह्या घराचे सुद्धा अनेक अर्थ लागतात बघा. तुझं स्वप्न असेल, तुझं घर असेल, तुझं काहीतरी भविष्यातील स्वप्न असेल, जे काही असेल, तर स्वतःचं एक खुशाल घर कर. म्हणजे स्वतःसाठी काहीतरी कर, असं सुद्धा याचा अर्थ होतो घराचा. म्हणजे हे बघा, यालाच म्हणतात कविता. कवितेचा म्हणजे असं लिहिलं आणि ते वाचलं आणि कविता नाही, तर मग ते काय झालं? गद्य झालं. पद्य कशाला असतं ना. पद्याचे काय आपण लावू तितके अर्थ आहेत. मग काय? खुशाल खुशाल आवडेल असं घर कर, म्हणजे स्वतःसाठी जग, स्वतःचं आयुष्य बघ, स्वतःच्या स्वप्नांकडे बघ. हवं तर म्हणजे मला स्मरून कर, माझ्या आठवणीत केलं तरी चालेल, हवं तर मला विस्मरून कर. म्हणजे हे जे काय म्हणतो ना, एकदम उच्च प्रतीचं प्रेम, की गेल्यानंतरही जो काही आपल्या पार्टनरचा विचार आहे किंवा आपल्या बायकोचा विचार आहे, की हे तू काही करत, हे रडत बिडत बसू नको, हे नको करू, ते नको करू, तू अजून तुझ्या स्वप्नांसाठी जग, तुझं जे काही राहिलेले काम आहेत ते पूर्ण कर, तुझ्यासाठी जग, हे ह्याच्यामध्ये तू तुझे दिवस घालवू नको. म्हणजे अजून, आणि हे मी सांगितलेलं तर खरं तर एक मर्यादित अर्थ आहे, पण याचा असा अजून खूप मोठा आणि असा अर्थ आहे. तुम्ही लावाल तसा अर्थ आहे त्याला. त्याच्यामुळं म्हणजे नारायण सुर्वे त्यांची प्रत्येक, असं म्हणतात की त्यांची प्रत्येक कविता ही एक महाकाव्य होती. जसं तुम्ही माझे विद्यापीठ वाचाल, तर त्या माझे विद्यापीठ आपण नंतर चर्चा करणारच आहोत त्यांच्या एक एक कविता संग्रहाची. तर माझे विद्यापीठ जे काही आहे, तर त्यांनी म्हटलं की काही मी काही कुठल्या कॉलेजमध्ये वगैरे गेलेलो नाही, ते 7वी शिकलेले. आणि आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की त्या काळामध्ये तुम्ही 7वी शिकणं, जर तुम्ही 10वी पास झाला तर ते तुम्ही टीचर होऊ शकत होते. 12वी पास झाला, काहीतरी 2-3 महिन्याचा 6 महिन्याचा कोर्स केला की ते मास्टर होऊ शकत होते. पहिल्याच्या काळामधलं तसं होतं. 7वीवर नोकरी लागायची, 5वीवर नोकरी लागायची. तसंच नारायण सुर्वे देखील त्या काळातले 7वी शिकलेले होते. नंतर त्यांनी कोर्स केला, आपण ते बघूयात समोर सगळ्या गोष्टी. तर अशा प्रकारे जे काही आहे आपल्याला नारायण सुर्वे, तर नारायण सुर्वेची एक एक कविता म्हणजे महाकाव्य. ते विद्यापीठमध्ये पण, की ते गेले नाही, पण ते काय म्हटले की
माझे विद्यापीठ म्हणजे काय? ज्या वस्तीत, ज्या गल्ल्यांमध्ये मी राहिलो, ज्या कामगारां लोकांसोबत मी जे राहिलेलो आहे, तेच काय आहे? माझे विद्यापीठ आहे. कारण विद्यापीठापेक्षा म्हणजे जे काही ॲक्चुअल विद्यापीठ आहे त्यापेक्षा जास्त मला ह्याच लोकांनी शिकवलेलं आहे. म्हणजे बघा ते काय प्रतीचं त्यांनी लिहिलेलं आहे आपण कल्पनाही नाही करू शकत. ठीक आहे. तर आपण त्यांच्याविषयी आता थोडंसं डिटेलमध्ये बघूयात, कारण अत्यंत महत्त्वाचं आहे. आपल्याला एक्सपेक्टेड क्वेश्चन आहे. कारण ज्या बघा म्हटलं कोणताही पेपर असू दे तुमचा, उद्या कुठलाही पेपर असू दे, सेट नेट पेट कुठलाही स्पर्धा परीक्षा, तर अजून एक गोष्ट तुम्हाला काय ॲड करायची आहे की ज्या पेपरमध्ये किंवा ज्या घटनेला किंवा ज्या व्यक्तीला 5च्या क्रमांकाने समजा 5 वर्ष झाले, 10 वर्ष झाले, 50 वर्ष झाले, 100 वर्ष झाले, 75 वर्ष झाले, तर 5च्या पाड्यातले जे काही वर्ष पूर्ण होतात तर ते सुद्धा आपल्याला विचारले जातात. ठीक आहे. आणि नारायण सुर्वे चर्चेतच आहे मागच्या वर्षापासून. तर नारायण सुर्वे जे काही आहे मागच्या वर्षापासून चर्चेत आहे का? कारण त्यांच्या मुलाच्या घरी चोरी झालेली होती आणि त्या चोरांनी जे काही केलेलं आहे आपण ते सुद्धा बघणार आहोत. ठीक आहे. तर बघा खूप सारे आर्टिकल्स आणि असं पेपरला भरभरून आलं होतं. जर तुम्ही पेपर वाचत असाल तर सकाळ असेल, BBC ला असेल, लोकसत्तेला असेल, भरभरून येतं. त्याच्यामुळे पेपर वाचत चला, वेळ काढत चला. तुमचा वेळ कुठं जातो तुम्हालाच माहीत, पण ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करत चला. निदान जे सांगितलं आहे ते तरी बघा. अनाथ म्हणून जन्मलेला, पृथ्वीच्या पाठीवर नाव सोडून गेलेला कवी म्हणजे नारायण सुर्वे. आता बघा जेव्हा चोरी झाली त्यांच्या मुलाच्या घरी, तर ते खूपच बातमी गाजली. म्हणजे न्यूज चॅनलला होती, पेपरला होती. काय होती की मला माहीत नव्हतं की हे नारायण सुर्वेचं घर आहे. जर माहीत असतं तर मी ह्या घरात कधीच चोरी केली नसती. मला तुमच्या घरातून चोरलेल्या वस्तू मी तुमच्या घरातून चोरलेल्या ज्या काही वस्तू आहेत त्या परत करत आहोत, सॉरी, असं म्हणून त्या चोरांनी चिठ्ठी लिहिली. म्हणजे तुम्ही कधी पाहिलंय का असं? तर तुम्हाला एक समोर मी जाऊन किस्सा पण सांगेल काय आहे म्हणून. तर बघा 2024ची ही घटना आहे. 2024 मध्ये आलेल्या बातमीतील हा मजकूर. ख्यातनाम मराठी कवी नारायण सुर्वे यांच्या घरात चोरी झाली. चोराने आधी वस्तू देखील चोरल्या होत्या, पण दुसऱ्यांदा चोरी करताना त्याच्या लक्षात आलं की आपण नारायण सुर्वेच्या घरात चोरी केली. त्याचा नंतर त्याला पश्चाताप झाला आणि त्यांनी माफी देखील मागितली. ह्या आगळ्या वेगळ्या चोरीने आणि चोराचे झालेल्या मतपरिवर्तनाची चर्चा वर्षभराखाली चांगलीच रंगली होती. अनेक मोठ्या मोठ्या साहित्यिकांच्या घरी चोऱ्या झाल्या आहेत. म्हणजे जे काही मोठे लेखक कवी त्यांच्या घरी चोऱ्या. आता इथून समोरचं ऐका, खूप चांगलं आहे. बऱ्याचदा पुस्तकांशिवाय आणि ट्रॉफींशिवाय काही नसल्यामुळे चोर वैतागून कसे परतले याचे किस्से सभासंमेलनात चवीने सांगितले जातात. म्हणजे साहित्यिकाच्या घरी काय असतं? पैसे असतात का? नाही. सोनं नाणं असतं का? नाही. तर काय असतं? फक्त पुस्तकं. आणि ते पाहून गेले त्यांच्या घरी, असे वाढले, बापरे किती मोठे. आता समजा उदाहरण, आता मला नाही माहित त्यांच्या घरी काय होतं, कोणाच्या घरी काय. समजा आता उदाहरण पुलं गेले, चला आता पु ल देशपांडे खूप मोठं नाव आहे, टीव्हीवर येतात, पेपरमध्ये येतात, खूप सारी पुस्तके, चला चोरी टाकूयात. किंवा विंदा करंदीकर, चला खूप मोठे आहेत, पण घरी जाऊन फक्त पुस्तकं चोहीकडे, काही मिळालं नाही. तर मग ते वैतागून काय झालेले आहेत? चोर परत आलेले आहेत. अशा प्रकारे. तर बघा, हे म्हणाल तर कॉमेडी आणि म्हणाल तर जीवनाचा मर्म सुद्धा आपल्याला याच्यामध्ये दिसून येतो. आता बघा, तुम्हाला सगळ्यांना रवींद्रनाथ टागोर माहीत आहे. तर पूर्ण जगातला सगळ्यात मोठा कोणता पुरस्कार असेल तर तो नोबेल पुरस्कार आहे, आपल्याला माहीत आहे. तर आपल्या भारतामध्ये साहित्यात, फक्त साहित्यात एकाच व्यक्तीला नोबेल पुरस्कार मिळाला आहे आणि ते म्हणजे रवींद्रनाथ टागोर. त्यांच्या गीतांजली ह्या काव्यसंग्रहाला जो काही आहे तो हा नोबेल पुरस्कार मिळाला. त्यानंतर कोणाला मिळाला म्हणजे साहित्यात म्हणते मी, बाकी क्षेत्रात मिळाला आहे. मग इकॉनॉमिक्समध्ये मिळाला आहे, शांततेचा मदर टेरेसाला मिळालेला आहे, अमर्त्य सेनला मिळालेला आहे. वेगवेगळ्या ह्याच्या म्हणजे असं एक विभागणी करून दिला जातो ना तो, एक 6 विषयांमध्ये. तर साहित्यामध्ये फक्त आजपर्यंत भारतामध्ये रवींद्रनाथ टागोरला मिळालेला आहे.
तर काय झालं की एकदा चक्क रवींद्रनाथ टागोराचे नोबेल पारितोषिक पदकच चोरीला गेले. ते आजतागायत सापडलेले नाही. पण नारायण सुर्वेच्या घरी झालेल्या चोरीचा किस्सा मात्र ह्या चोऱ्यांहून वेगळा आहे. कारण चोरांनी चिठ्ठी लिहिली आणि सुर्वेंच्या घरी चोरी केल्याचं लक्षात आल्यानंतर त्याने माफी मागितली. घरफोडी करून चोरी करणे अर्थातच गुन्हा आहे, पण त्याची कायद्याने शिक्षा ठरवली आहे वास्तव जरी असले तरी नारायण सुर्वे हे तळागाळाच्या लोकांपर्यंत कसे पोहोचले होते याचे उत्तम उदाहरण म्हणावं लागेल. का केलं असेल त्या चोरांनी तसं? कारण नारायण सुर्वे कोण होते किंवा त्यांनी त्यांचं सेंटर काय होतं लिहिण्याचं, तर हा काय होतं, कामगार वर्ग, कष्टकरी वर्ग, जनसामान्य. नारायण सुर्वेंची जी काही भाषा होती ती काय होती, जनसामान्याची भाषा होती. त्यांनी कामगार वर्गांबद्दल लिहिलंय, कष्टकरी वर्गाबद्दल लिहिलेलं आहे. आणि शेवटी चोर म्हणजे काय, चोर चोरी काय करतो, त्याला संपत्ती भरून ठेवायचे की त्याला काहीतरी प्रॉपर्टी जमा करायची आहे की नाही. जर आपण पहिलं जर त्याचं हे पाहिलं तर त्याच्या मूलभूत गरजा, अन्न वस्त्र निवारा, ह्या सगळ्या गोष्टी, तर त्यांनी कुठेतरी वाचलं असेल. आणि ह्या माणसाने आपल्यासाठी इतकं करून ठेवलं, तळागाळाच्या लोकांसाठी इतकं करून ठेवलं, अनाथ होते पण किती सारं काय काय करून ठेवलं, तर हे त्याला क्लिक झालं असेल. आणि ते करून सुद्धा त्यांनी सॉरी म्हणून जे काही आहे ते केलं. म्हणजे अत्यंत म्हणजे काय आहे की बघा आजही म्हणजे नारायण सुर्वेंना जाऊन काही वर्ष झाले असतील तरी सुद्धा त्यांच्या जे मी मगाशी सांगितलं तसं लिहिल्या, म्हणजे आपल्याला काय वाटतं 4 ओळी लिहिल्या, काय 2 ओळी लिहिल्या, एक कविता लिहिली, पण तो काय असतो, एक जगण्याचा मर्म असतो. ते काय, त्याला काय एक युनिव्हर्सॅलिटी आपण ज्याला म्हणतो, वैशिष्ट्यता, वैश्विकता जी काही आहे. म्हणजे उद्या जाऊन समजा युरोप किंवा जर्मनीतला सुद्धा कामगार ती कविता वाचून काय करणार आहे, स्वतःला रिलेट करणार आहे की बाबा हे माझं दुःख आहे. म्हणजे काय आहे, त्याला वैश्विकीकरण जे काही आहे ते वैश्विकीकरण प्राप्त झालेलं आहे. म्हणजे ते सगळ्यांसाठी, जसं मी तुम्हाला एकदम मागे सांगितलं की गाणं जरी एकाने म्हटलं असेल, कुठलंही गाणं असो, ऐकणाऱ्याला प्रत्येकाला काय वाटतं की हे आपल्या संदर्भात आहे. म्हणजे एखादं प्रेमगीत असेल किंवा एक कुठलंही गीत असेल, समजा कोणी ऐकत असेल तर आपल्याला ते आपलंसं वाटतं ना. तर त्यालाच काय म्हणतात, वैश्विकीकरण, किंवा त्याला जे युनिव्हर्सलनेस किंवा वैश्विकता जी काही आहे ती प्राप्त झालेली आहे ती. आता बघा, नारायण सुर्वे यांचा जो काही जन्मदिन होता तो 15 ऑक्टोबरला होता. आणि ह्या वर्षी त्यांना जवळपास 100 वर्ष पूर्ण झालेत. त्याच्यामुळे आपण हे वर्ष काय करतोय, त्यांचं शताब्दी वर्ष म्हणून साजरा करतोय. तर 99 वर्षापूर्वी गंगाराम सुर्वे ह्या गिरणी कामगाराला गिरण गावात एक सोडून देण्यात आलेला मुलगा सापडला. त्या मुलाला गंगाराम सुर्वेंनी आपले नाव दिले आणि वाढवले. ते तो सगळा एरिया तिथे कामगारांचा एरिया होता. आणि मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये सांगलं कामगार म्हणजे काय, त्याची डेफिनेशन. जसं औद्योगिकरण आलं आणि औद्योगिकरण नंतर जी काही जमात, म्हणजे तिथली जी काम करणारी जी काही जमात झाली ती कामगार म्हणून जे काही आहे ते अस्तित्वात आली वगैरे. तर मग तिथे कोणतरी रस्त्यावर ते बाळ, आता आपल्याला एक्झॅक्ट माहीत नाही की ते किती वर्षाचं होतं, काय होतं, कसं होतं, पण त्या मुलाला त्यांनी सोडून दिलं होतं कोणीतरी, ठीक आहे. आणि मग तो कामगार बाहेर आले आणि त्यांनी पाहिलं, अरे अरे हे बाळ असं रस्त्यावर आहे. तर त्या बाळाला ते घरी घेऊन आले. आणि त्या बाळाला जेव्हा घरी घेऊन आले तर मग त्यांच्या बायकोनी, म्हणजे त्या दाम्पत्यांनी मिळून त्यांना नाव दिलं नारायण सुर्वे. आणि त्याचं पालनपोषण केलं. आणि शेवटी काय, ते कामगार होते. कामगार असणे म्हणजे काय, तुमचं भागेल तितकंच तुमचं उत्पन्न असतं. म्हणजे तुम्ही जेवू शकाल, 2 कपडे घेऊ शकाल, आणि काय ते घर वरचं छप्पर. कामगार किंवा मजूर लोकांना काय असं खूप पगार किंवा असं काय नाही, रोटीचा सवाल रोजचाच आहे. कधी फाटका बाहेरचा तर कधी फाटका आतचा, तोच. म्हणजे एक दिवस तुम्ही समजा गावाकडे बरेच जण असतात किंवा जाता, तिथं मजूर लोक असतात, घर बांधणारे वगैरे. त्यांना रोजी असते 200 रुपये रोजी, 250 रुपये, 300 रुपये, जे वॉटेवर. आता आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा 100 रुपये, 150 रुपये, 200 रुपये. शेतात गेले तर 100 रुपये, 50 रुपये, 70 रुपये, अशा याच्यावर दिवसभर लोक काम करायचे, 70 रुपयांवर, 100 रुपयावर. आणि एक जण कमवत असेल, समजा पुरुष, कोणी स्त्री, कारण तुम्हाला गावाकडची परिस्थिती माहिती आहे की बऱ्याचदा पुरुष लोक दारू पिऊन पडलेले असतात कुठंतरी, मग
तो सगळा भार त्या स्त्रीवर येतो. असं अनेक अनेक गोष्टी आहेत. तर समजा त्या 70 रुपयामध्ये घरात 4 लोक असतील तर ते 70 रुपयामध्ये जेवण, सगळ्यात मूलभूत गरज, पोट, आधी पोटोबा वगैरे असं, तर त्यामध्ये ते काढणं. आणि जर एक दिवस सुट्टी निघाली किंवा एक दिवस जाता आलं नाही तर त्या कुटुंबावर काय कशा पद्धतीने परिस्थिती येत असेल समोर, ह्या सगळ्या गोष्टीचा आपण इथे विचार केला पाहिजे. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय आहे की ते कामगार वर्गाने जे काही त्यांना घेतलं आणि कामगार वर्गाने सॉरी त्या कामगार दाम्पत्यांनी जे काही घेतलं, तर मग घेतलं त्यांना, म्हणजे जे पाहिजे ते दिलं. पण असं काही नाही, शेवटी ते कामगारच होते म्हणून एक तुटपुंजा याच्यामध्ये त्यांनी ते वाढवलेलं आहे. त्यानंतर काय झालं की ते कामगार जे होते सुर्वे, गंगाराम सुर्वे, तर मग ते थोड्या वर्षांनी काय झालेले, रिटायर्ड झाले. नाही, ते रिटायर्ड झाले मग. आणि ते काय केलं की त्यांच्या गावाकडे चालले गेले, खेडे गावामध्ये. आणि त्यांनी नारायण सुर्वेंना सांगितलं की गावामध्ये काही फारसं भविष्य नाही आहे. आणि तेव्हा ते टीनेजर होते, किशोरवयीन, तिकडं त्यांचं शिक्षणाचं वय किंवा त्यांचं काम करण्याचं वय वगैरे, तिथे गावामध्ये काही शिक्षण किंवा रोजगार ह्या सगळ्या गोष्टी नसल्यामुळे ते दाम्पत्य गावाकडे गेलं. आणि मग जे नारायण सुर्वे होते ते हे, तर मग अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये हा वाढला, हाती पडेल ते काम केलं. म्हणजे तुम्ही बिलीव्ह नाही करणार की नारायण सुर्वे आपण जे शिकतोय, आपण ज्याच्यावर तुम्ही MA BSc तुम्ही पेपर लिहिला, पुष्कळ लोकांनी त्यांच्यावर PhD केलेली आहे, त्यांच्या कवितेवर, त्यांच्या काव्यसंग्रहावर, तर त्या माणसाने लिटरली चहा बशा कप बशा धुवून जे काही आहे तर त्यांचे दिवस काढलेले आहे. म्हणजे बघा की किती प्रेरणादायी आणि किती डोळे दिपवणारे त्यांचं जीवन आहे. की म्हणजे आपण शिकतो म्हटलं तर याच्यातून खूप सारं शिकायला आपल्याला मिळतं की परिस्थितीशी हार मानली नाही, म्हणजे कसेही दिवस येऊ दे. आणि इतकं सगळं करून त्यांच्या याच्यामध्ये कुठेही कटुता नाही आलेली आहे. आता काही लोक काय की नुसते नावं ठेवत बसतात, मग हे असंच आहे, मग ते तसंच आहे, मग असंच झालं तसंच झालं. ठीक आहे, ते आहे, पण व्हॉट नेक्स्ट ना, तुम्ही काय कराल? ते एकच 1-2-4 कारणं घेऊन तुम्ही आयुष्यभर रडत तर बसू शकत नाही. तर त्यांनी काय केलेलं, हाती पडेल ते काम केलं, कब्बशा धुतल्या, चळवळीत काम केले आणि नंतर काय की कवी म्हणून नावारूपाला आले. असं जर नव्या पिढीला, मुलांना सांगितलं तर खरं देखील वाटणार नाही. पण त्यांचं कविता तर आहेच, पण त्यांचं आयुष्य, त्यांचं एक स्वतःचं आयुष्य देखील काय आहे, खूप मोठी प्रेरणा आहे. तर आणि त्यांनी काय केली की 60 जी काही त्यांची कविता आहे सगळी, तर ती त्यांनी 7 समुद्रापार, म्हणजे यू कॅन नॉट बिलीव्ह की त्यांच्या ज्या काही कविता आहेत त्या इंग्रजी भाषेमध्ये आणि इतर अनेक भाषांमध्ये काय झालेल्या आहेत, ट्रान्सलेट झालेल्या आहे, शिकायला आहे तिकडं. ठीक आहे. ते त्यांना पुरस्कार मिळाला होता, तेव्हा त्यांना फॉरेनला सुद्धा बोलवून त्यांना सन्मानित करण्यात आलं. इतका मोठा हा जो काही कवी आहे. ठीक आहे. म्हणजे म्हणून उगाच त्यांना तिसरे केशवसूत म्हणत नाही. आपण काल पाहिलं, पहिलं, दुसरे, तिसरे केशवसूत. पहिले केशवसूत, दुसरे केशवसूत आणि तिसरे केशव. तर तिसरे केशवसूत जे आहे ते नारायण सुर्वेला म्हणतात. दुसरे केशवसूत कोणाला म्हणतात? मर्ढेकर. आणि पहिले त्यांचं नाव काय पण ओरिजिनल ते लिहून दिलेलं ना. गुड. ठीक आहे. आता बघा, आपण थोडंसं माझी विद्यापीठवर चर्चा करू की माझी विद्यापीठमध्ये नेमकं आहे काय. तेव्हा एक समजलं ना तुम्हाला. आता खूप सुंदर, त्यांनी इतकं सुंदर सांगितलं आहे की असं वाटते वा, काय खरंच लिहिलेलं आहे. म्हणजे त्यांची एक एक कविता एक महाकाव्यच होती, हे आपल्याला सुद्धा आपण ॲग्री करू, आपल्याला सुद्धा ते मान्यच होणार आहे. तर बघा, थंडी वाजते का? थंडी वाजते. हां, तर बघा, आता तुम्ही मला सांगा एक अंदाज, इतका मोठा कवी, पद्मश्री वगैरे मिळालेले आहे, बरोबर? तर मला सांगा की नारायण सुर्वेंनी किती कविता लिहिल्या असले, कसा अंदाज घेऊन सांगा मला. चला, नारायण सुर्वेंनी किती कविता लिहिल्या असतील? चलो, आपका अंदाज क्या है?
ह्या 6 कविता नाही, कविता संग्रह आहेत हे. कविता आणि कविता संग्रहाचा अर्थ असं नको व्हायला. ते नाही का ते सगळं रामायण ऐकून आल्यावर विचारायचं की राम सीताची कोण, काय सीता रामाची कोण होती, असं करू नका अजिबात. आपण मराठीचे विद्यार्थी होऊन आपल्याला आता 6 महिने वर्ष होत आलेला आहे. बघा, कविता 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 एक असते ना, एक 1 2 3 4. कविता संग्रह नावातच आहे याच्या. कविता संग्रह म्हणजे काय, कवितेंचा संग्रह. याला फोडायचं. कवितेंचा संग्रह म्हणजे काय, एखाद्या व्यक्तीने समजा 2 3 4 5 एक समजा आपण 10 लिहिलाय किंवा 8, तर अशा समजा 8 एक कविताचा मिळून जो काही आहे मग एक कविता संग्रह बनतो आणि मग त्याला नाव पडतं की जाहीरनामा आहे किंवा माझे विद्यापीठ आहे. पण मग विषय जवळपास सारखे असतात. आता समजा जाहीरनामा आहे, तर जाहीरनामामध्ये जसं मी त्या दिवशी सांगितलं होतं की जाहीरनामा की आपण सगळे मिळून काम करूयात, आजचं जग उद्यापेक्षा बरं असेल, कामगारांसाठी जनसामान्यांसाठी लिहिलेल्या कविता. तर वेगवेगळे विषय, समजा आता निसर्ग कविता आहे, एक समजा 7 8 असं नाही आहे. कविता संग्रहामध्ये 5 कविता धरून सुद्धा कविता संग्रह बनवू शकतो. 8 10 15 20 23 50 कविता, त्याचा कविता म्हणजे हा काय एक संग्रह आहे. जसं की आता सोपं कसं लक्षात ठेवून, हा ते कथा संग्रह आहे, ते कथा आहेत ना, ह्या कविता, कविता संग्रह कथा संग्रह, ठीक आहे. कारण ते एक असतात आणि लहान असतात ना, 1 पानाची 2 पानाची अर्ध्या पानाची 4 5 ओळीची. सोपी कसं लक्षात ठेवायचं की फूल आहे, फूल कसं असतं सिंगल असतं, आणि गुच्छा, फुलांचा काय असतो गुच्छा किंवा आपण त्याला काय म्हणतो पुष्पगुच्छ तसं. तर कविता, कविता संग्रह समजलं. जेव्हा आपण फुलांना एकत्र करतो तेव्हा गुच्छ बनतो, तसं कविता एकत्र आल्या तर त्यांचा कविता संग्रह बोलतो. तर अशा प्रकारे त्यांचे 5 कविता संग्रह होते आणि जर त्या एकूण जर कविता सगळ्या मिळून पकडल्या आपण तर त्या होत्या 145. ते काही विचारणार ना आपल्याला 145 वगैरे. कविता संग्रहाची नावं विचारतील, अशी किती काय असं विचारत नाही, पण आपल्याला नावं जी काही आहे सगळं नाही वाचायचं आपल्याला. संग्रह, त्यांचं आशय विषय ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे PYQ वरून आपल्याला कळेल कसं आहे. आता बघा, माझे विद्यापीठ, आता त्यांनी किती लिहिलेलं आहे एकूण कविता 100. म्हणजे हे काय आपल्याला विचारत नाही पण माहित पाहिजे. तर बघा, आता सुरुवातीला 4 लिहिले होते, नंतर मग काही कविता अजून मिळाल्या. कारण बऱ्याचदा असं असतं की प्रकाशित साहित्य अप्रकाशित साहित्य असं पण असतं. काही जण लिहिता लिहिता जातात, काही जणांनी अर्थ काम केलेलं असतं वगैरे अशा प्रकारे, ठीक आहे. आता तसं पाहिलं तर 145 कविता किंवा एक 4 5 कविता संग्रह म्हणजे काही फारसं जास्त नाही, पण काय क्वालिटी, किती क्वालिटी आहे. म्हणजे बघा ना की जगण्याचा प्रश्न रोजचाच आहे, कधी फाटका बाहेर कधी आत. म्हणजे कोणी पण जेव्हा पहिल्यांदा ऐकेल म्हणेल वा काय लिहिलेलं आहे. म्हणजे घराच्या बाहेर पडतो माणूस, कशाला पडतो, एक कामगार माणूस कशाला पडतो, भाकरीसाठी, ती कमवण्यासाठी, आणि घराच्या आत येतो तर भाकरी खाण्यासाठी. म्हणजे तुम्ही त्याला लावाल तितके अर्थ आहे. एक दिवस जरी त्यांनी काम बुडवलं एका मजुरांनी एका कामगारांनी, तर काय आहे त्याच्या घरात भाकरी संध्याकाळी शिजेल का नाही हा प्रश्नच आहे ना. म्हणजे फाटका घरात आलं तरी ते भाकरी खाण्याचा प्रश्न, घराच्या बाहेर गेला तरी भाकरी कमवण्याचा जो काही हा प्रश्न आहे. त्यांची एक एक कविता ही एखाद्या महाकाव्यातून कमी नाही, हे तितकंच खरं आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, असं म्हटलं जातं की एक चित्र हे 1000 शब्दांहून जास्त प्रभावशाली असतं. पण जेव्हा हे शब्द
नारायण सुर्वेचे असतात तेव्हा असं म्हणावं वाटतं की त्यांचा एक एक शब्द हा हजारो चित्रांहून अधिक प्रभावशाली आहे. कारण मोजक्या शब्दात ते जे चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहत नाही तर थेट अंतःकरणात जातं. जसं त्यांना मी तुम्हाला मगाशी सांगितलं की कविता कशी तयार होते, तर ते काय म्हणतात, त्यांचं जाहीरनामाचं एक पुस्तक आहे, त्यांची 3-4 पानाची प्रस्तावना खूप सुंदर लिहिली आहे. आपण हवं तर ती उद्या घेऊयात. तर ते खूप सुंदर म्हणतात. त्याच्यामध्ये काय म्हणतात की शब्द मला गौण वाटतात, अनुभवांचीच कविता होते. शब्द मला गौण वाटतात, अनुभवांचीच कविता. कविता म्हणजे काय, फक्त शब्द नाहीच, ते खूप तुमच्या आत्म्यातून आलेले असतात, ते तुमचं खूप अंतःकरणातून आले असतात. म्हणून तर कविता म्हणतो ना आपण. जे कविता म्हणजे 2 ओळी म्हणजे काय असतात कवितेच्या, की 100 शब्द किंवा 100 अनुभव त्याच्यामध्ये सामावलेले असतात आणि आपण म्हणजे आपल्याला वाटेल तितके त्याचे अर्थ काढू शकतो. काय, शब्द मला गौण वाटतात, अनुभवांचीच कविता. ठीक आहे. तर मी एक लेख लिहिलेला आहे, तो लिहिलेला आहे महाराष्ट्र संस्कृती अध्यापन मंडळ असं काहीतरी आहे ना. तर तो एक मासिक आहे त्यांचं, ते 3 महिन्यातून एकदा छापून येतं. तर ते त्याच्यासाठी सिलेक्ट झालेला आहे तो लेख. तर जेव्हा येईल छापून तर तेव्हा मी तुम्हाला दाखवेल. तर मी कुठं डिस्क्लोज नाही केलेला आहे, आपल्या क्लासमध्ये करते. तर नारायण सुर्वेवरच मी एक लेख लिहिलेला आहे आणि साधारण एक 2-2.5 पानांचा आहे. त्यांचं जन्मशताब्दी वर्ष असल्यामुळे तर तो एक आपल्या मासिकांमध्ये छापून येणार आहे. अध्यापक महाराष्ट्र राज्य मंडळ अध्यापन याच्यामध्ये. तर जेव्हा आलं तेव्हा मी तो तुमच्यासोबत शेअर करेल, तुम्हाला वाचून दाखवेल. ठीक आहे. तर अशा प्रकारे आता बघा, त्यांच्या आपण समोरच्या 2 ओळी बघू. आता ते का म्हणतात माझे विद्यापीठ, कशाला म्हणतात, कोणाला म्हणतात, त्यांनी माझे विद्यापीठ का लिहिलंय आपण ते बघूया. तर बघा, ना घर होते ना गणागोत, चालेन तेवढी पायाखालची जमीन होती फक्त. दुकानांचे आडोसे होते, मोफत नगरपालिकेचे फुटपाथ खुलीच होती. तर ह्या ज्या ओळी आहेत त्या कशा माझ्या विद्यापीठमधल्या ओळी आहेत, त्या आपण नंतर लिहून घेऊयात. काय होते, घर नव्हते त्यांना, कारण नंतर त्यांना ज्यांनी आणलं होतं गंगाराम सुर्वे, ते नंतर गावाकडे चालू केलं. म्हणजे घर असं स्वतःचं असं घर काही नाही, गणगोत नव्हते, अनाथ असल्यामुळे काही कोण नातेवाईक वगैरे नाही. चालेल तेवढी फक्त पायाखालची जमीन होती. दुकानांचे आडोसे होते. दुकानांचे आडोसे म्हणजे तुम्हाला काय अर्थ लागताय तिथे, तिथे नारायण सुर्वे बसत असेल, वेळ पडली तो झोपत असतील, खात असतील, पीत असतील, अभ्यास करत असतील, लिहित असतील. मोफत नगरपालिकेची फुटपाथ खुलीच होती. तर हे सुर्वेच्या माझे विद्यापीठ ह्या कवितेतील ओळी, ह्या कवितेतून त्यांनी त्यांचं बालपण, ते तरुणपण, हे सारं काही सांगितलेलं आहे. ठीक आहे. माझे विद्यापीठ ह्या कवितेतून त्यांचं आलेलं आहे बालपण, तरुणपण वगैरे. ठीक आहे. चला लिहून घ्या. लिहा माझे विद्यापीठ कविता संग्रह, त्याच्यामधले आपण 2 ओळी लिहून घेऊया. समजून घ्या तुम्ही जास्त. कधी कधी काय माहीत नसलं तरी तुम्हाला असं माहिती आहे की ह्या ओळी बाबा नारायण सुर्वेनेच लिहिल्या असेल अशा. हे कवी समजला पाहिजे, साहित्यिक समजला पाहिजे आपल्याला. चला लिहा. ना घर होते ना घर होते, कॉमा, ना गणगोत ना गणगोत. गणगोत म्हणजे काय, नातेवाईक. आता हा शब्द, हे जे शब्द आहेत ना गणगोत वगैरे, तिकडं खानदेशामध्ये किंवा आपण विदर्भाचं जे काही प्रवेशद्वार आहे, म्हणजे अकोला असेल, विदर्भाचा प्रवेशद्वार मलकापूरला म्हटलं जातं. मलकापूर हे बुलढाणा जिल्ह्यात येतं. बुलढाणा जिल्हा, अकोला वगैरे हे सुरुवातीच्या भागांमध्ये. आणि खानदेशामध्ये असे शब्द खुशाल, गणगोत, हे बघा हे सगळ्या बोलीभाषेतले शब्द आहे. आणि आपण नंतर एक अजून लिहिणार आहोत. कॉमा, चालेल तेवढी
पायाखालची जमीन होती, कॉमा चालेन तेवढी पायाखालची जमीन होती, कॉमा चालेन तेवढी पायाखालची जमीन होती. खाली लिहायचं आहे, दुकानांचे आडोसे होते. खालच्या ओळीमध्ये लिहायचं आहे, दुकानांचे आडोशे. आडोशे म्हणजे ते आपलं नाही कसं आडोसा म्हणतो ना, दुकानांचे आडोसे होते. दुकानांचे आडोसे, आधार त्यांना तेवढा. कॉमा मोफत नगरपालिकेची फुटपाथ खुलीच होती. ठीक आहे, मोफत नगरपालिकेची फुटपाथ खुलीच होती. नंतर एक वाक्य लिहून घ्यायचं आहे आपल्याला. थोडी जागा सोडून लिहून घ्या. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याला अजून 2-4 ओळी लिहून घ्यायच्या, अतिशय महत्त्वाच्या ओळी आहेत. लिहून घेऊ आपण, महत्त्वाचं आहे. आणि तुम्ही पाठ पाहिजे तुम्हाला. तुम्ही ते प्रोफेसर झाले, तुम्हाला व्याख्यानाला बोलवलं, तुम्हाला लेख लिहायचे आहेत, तुम्हाला शिकवायचंय, तर तुमचं काही गोष्टी बघा पाठांतर लागतं आणि त्याने तुमची पर्सनॅलिटी पण बिल्ड होते. असं समजा फापट काही बोलत बसलं, हो खूप छान होते बरं का, खूप महान होते, काही अर्थ नाहीये त्याला. असं ऑनलाईन विद्यार्थी विशाल राठोड प्रगती, तर म्हणजे तिथं जाऊन नुसतं असं पानसटपणे बोलत बसलं की हो खूप छान होते बरं का, खूप महान होते, खूप असं होतं, काही अर्थ नाही. फॅक्ट्स काय आहे, फॅक्ट बोला. तुम्ही प्रोफेसर आहे, तुमच्यामध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये किंवा जी काही तुम्हाला प्रेक्षक वर्ग येणार आहे ऐकायला, तुमचा जो काही वाचक वर्ग असेल वाचणारा, तर हॅव सम डिफरन्स ना, वाटलं पाहिजे ना त्या गोष्टी. मग जो माणूस फॅक्टनी बोलतो ना नेहमी, म्हणजे फॅक्ट्स म्हणजे काय, माहिती, की 2 ओळी समजा तुम्ही म्हटलं त्यांचा जाहीरनामा कविता संग्रह, त्यांचं माझे विद्यापीठ, किंवा वा काय ओळी लिहिल्या होत्या की भाकरीचा प्रश्न वगैरे, तर हे थोडंसं अट्रॅक्ट करतं. चांगले होते आणि महान म्हणजे काय, मग महात्मा गांधी पण होते, बाबासाहेब पण होते, हे पण होते, त्याचं वैशिष्ट्य काय आहे, कशातून लिहिलं, तर ह्या गोष्टी ज्या काही आहे अत्यंत महत्त्वाचा आहे. ठीक आहे, लिहा. नंतरच्या ओळी लिहा. रोजीच्या रोटीचा सवाल रोजचाच आहे. रोजीच्या रोटीचा रोजी म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, मी समजावून सांगितलं. रोजी म्हणजे दिवसभर काम केल्यानंतर जे पैसे मिळतात ते रोजी. आपण महिन्याचं काय म्हणतो, महिना, वेतन, पगार,
काय काय नवीन नवीन शब्द ते. तर रोजी म्हणजे दिवसाला काम केलं ती रोजी. रोजीच्या रोटीचा सवाल रोजचाच आहे. हो, नंतर आपण सांगणार आहे. हा, तर आता बघा, हे काय म्हणतात त्यांना, नारायण सुर्वे यांची जी भाषा होती, तर ते सगळं लोकांमध्ये राहिलेलं. तर तिथे उर्दू, हिंदी अशी आहे. तर म्हणून त्यांची जी काही भाषा शैली आहे, मी तुम्हाला परवाच्या दिवशी लिहून दिलं होतं, सोमवारी आपण लिहून घेतलं ना, सोमवारी होते का सोमवारी तुम्ही? हां, तर तुम्ही जर पेज पलटून बघितलं तर मी लिहून दिलंय तुम्हाला की नारायण सुर्वेंची जी काही भाषा शैली आहे ती हिंदी उर्दू प्रचूर होती किंवा होती. म्हणजे त्यांनी हिंदी आणि हे सगळं वापरलेलं आहे. त्यांच्या भाषा, ती त्यांची भाषा शैली होती. ठीक आहे. म्हणजे याच्यावरून काय दिसतं की जनसामान्याची भाषा त्यांनी लिहिलेली आहे. कामगार कष्टकरी वर्गाची भाषा त्यांनी लिहिलेली आहे. खूप असे संस्कृत म्हणजे ऐसागामी ब्रह्ममध्ये त्यांनी नाव, टायटल वगैरे, पण ते म्हटले ना नंतर की मी पण काय शेवटी माणूस होतो, माझ्यावर सुद्धा प्रभाव झालेला. पण मला जेव्हा माहीत झालं की हे संस्कृत आहे किंवा हे प्रस्थापितांचं हे आहे, तर मग मी त्याला हे केलेलं आहे, मग मी आपल्या याच्याकडे आलेलो आहे वगैरे, हे असं सुद्धा ते बोललेले आहेत. ठीक आहे. कसं आहे, शेवटी माणूस उत्क्रांत होत होतो ना. जसं मी तुम्हाला म्हटलं की तुम्ही जे किशोर वयामध्ये होता तुमच्या, किंवा जे तुम्ही 22व्या 23व्या वर्षी होता, 25व्या वर्षी होता, तुम्ही आता कितीतरी जास्त प्रगल्भ आहेत ना. तेव्हा तुम्ही खूप चुका केल्या, मग त्या चुकांवरून तुम्हाला ठरवायचं का तुम्ही असे होते म्हणून? नाही. तर माणूस काय करत असतो, शिकत असतो. मग नारायण सुर्वे सुद्धा त्यांना लोकांना म्हणत की बाबा तुम्ही तर जनसामान्याची भाषा लिहिणारे ऐसागामी ब्रह्म, हे इतकं संस्कृत प्रचूर नाव तुम्ही दिलं, त्याच्यात संस्कृत शब्द वापरले हे वगैरे का. मग त्यांनी त्याचं एक्सप्लेनेशन पण दिलंय, जर तुम्ही त्याचं हे वाचाल नंतर तर. ठीक आहे. लिहा. कधी फाटका बाहेर, कधी फाटका आत आहे. कधी फाटका बाहेर, कधी फाटका बाहेर, कधी फाटका आत आहे. तर फाटक हा जो शब्द आहे ना, तो तिकडचाच आहे, खानदेश आणि थोडासा विदर्भाचा रिजन लागतो तेव्हा. आता बघा, हे तुम्ही म्हणाल खानदेशात पण आणि विदर्भातून, बघा आता याचं एक सिंपल कारण आहे की समजा, आता समजा हे जळगाव साईड किंवा खानदेश आणि हा समजा विदर्भ, हे लागलेले आहेत ना, तर हा भाग तर आहेच ना जवळ, किती नाही म्हटलं लगेच असं सेपरेट नाही होणार ना. हा म्हणजे याच्यामध्ये काही डिस्टन्स नाही आहे ना, हा भाग कसा जोडून आहे. मग त्या इथले प्रभाव इकडे जाणार, इकडचे प्रभाव इकडे येणारच. काही संस्कृती असेल, काही असेल, काही असेल. तुम्ही जर इकडं पण बघितला तर आपल्याला माहिती आहे की जळगाव खानदेशामध्ये वरण, बट्टी, आलू वांग्याची भाजी. तुम्ही इकडच्या भागात सुद्धा गेले ना, म्हणजे सीमा ज्याला आपण म्हणतो, तर त्या भागामध्ये तुम्हाला विदर्भामध्ये दिसणार आहे वांग्याची भाजी, त्याच्यात बटाटे नसतात, आलू. ठीक आहे. तर ते, आणि मग ते रोडगे आणि असं सगळं वरण, त्याच्यात ते सगळं तुम्हाला दिसणार. आणि मग जसजसे तुम्ही पुढे जाणार, हे सगळ्या गोष्टी बदलत जाणार. मग कुठे बटाटे, मग चपात्या, मग इथे तूप वाढणार नाही, डालडा वाढणार नाही, मग असं असं करत करत बदल. आणि मग तुम्ही जर तिकडे गेलं गडचिरोली वगैरे, मग गडचिरोली परत काय छत्तीसगडची त्याला सीमा आहे, तर हे येणारच. हे तुम्ही समजून घ्यायला पाहिजे. जसं मी तुम्हाला म्हटलं, फक्त एखादा विषय असतो का? नाही, इतर विषय सुद्धा असतात. म्हणजे इथं जे काही भौगोलिक आहे हे सुद्धा. आणि मग हेच जे काही आहे बोली निर्मितीसाठी, तुमचे उच्चार, तुमचं प्रोनाउन्सिएशन, तुमची भाषा, हे सगळं हे याच्यातून होत असतं. समजलं तुम्हाला? त्याच्यामुळे असं काही लगेच सेपरेट होत नाही. मग विदर्भाचे लोक एकदम विदर्भ वेगळाच बोलतोय आणि खानदेश वेगळा बोलतो, नाही. तर ते सीमा आपल्या एक आहे, तर त्याच्यामुळे तो प्रभाव राहील. आणि जसजसं आपण पुढे जाऊ, दर 100 कोसावर भाषा बदलते तशासारखं. ठीक आहे. ओके. ठीक आहे. हां, लिहा मग खाली. झालं, फाटका बाहेर आहे लिहिलं. त्याच्यानंतर लिहा, कामगार आहे मी, कामगार आहे मी, कामगार आहे मी, तडपती तलवार आहे, तडपती तलवार आहे. नंतर खालच्या ओळीत लिहा, सारस्वतांनो, असं
असं करून फुल स्टॉप हे द्यायचं उद्गारवाचक चिन्ह. सारस्वतांनो उद्गारवाचक चिन्ह थोडासा गुन्हा करणार आहे. सारस्वतांनो आणि समोरच्या लाईन मध्ये लिहा थोडासा गुन्हा करणार आहे. सारस्वतांनो म्हणजे कोण सांगा बरं. थोडासा गुन्हा करणार लिहून घ्या मग मला सांगा कोण असेल सारस्वत. सारस्वत म्हणजे कोण. एनी लॉजिक. सारस्वतांना थोडा गुन्हा मी करणार असं हे दिलेलं आहे म्हणजे ब्राह्मण. सारस्वतांना म्हणजे काय ब्राह्मण. ठीक आहे म्हणजे सारस्वत ब्राह्मण त्याच्या असे उपजाती आहेत ना काहीतरी 12.5 उपजाती. त्याच्यातली ब्राह्मणांमधली एक जात की सारस्वत ब्राह्मण चित्पावन ब्राह्मण असे वेगवेगळे आहेत अजून. सारस्वतांना म्हणजे काय ब्राह्मण. कारण आपण सगळं पाहिलेली आहे ती हिस्ट्री उतरण आणि ह्या सगळ्या गोष्टी आणि तेव्हा तर ते अजून सगळं होत त्या गोष्टी वगैरे. तर त्याच्यामुळे काय म्हटलंय सारस्वतांनो थोडासा गुन्हा करणार आहे. ठीक आहे ते काय माहित मला ते नाही माहित बघावं लागेल. हो सारस्वत बँक ऐकलंय. सारस्वत ब्राह्मणांची हे आहे जसं की आपण प्रत्येक जातीच्या कशा उपजाती असतात ना हे ते तर चित्पावन ब्राह्मण सारस्वत ब्राह्मण. ठीक आहे तर त्यानंतर लिहा. हे लिहिलं का तुम्ही भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बरं नाही लिहिली. हा चला एक लाईन सोडून लिहा दुसरं. भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बर्बाद झाली. कामगार वर्गाला तेच आहे ना ती चौकट. त्या चौकटीच्या बाहेर त्यांना पडता येत नाही असं होऊन बसलेलं आहे. काय भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बर्बाद झाली. बर्बाद सुद्धा आहे ना. हो कारण त्यांनी भाषा जी काही आहे वापरलेली त्यांची जी काही भाषा त्यांनी वापरलेली आहे ती हिंदी प्रभावित उर्दू प्रभावित म्हणजेच काय की सामान्य लोकांची कामगार वर्गाची. कारण कामगार वर्ग बघा कामगार वर्ग आपण जर नाही म्हटलं तरी स्थलांतरित झालेला वर्ग आहे इकडून तिकडून. कारण एखादी उद्योग उभा झालेला आहे तर काही तिथल्या तिथून तुम्हाला खूप सारे लोक नाही मिळणार. इकडून येणार तिकडून येणार तिकडून येणार तिकडून येणार. तर त्याच्यामुळं सगळ्या भाषा असणार आहे. त्यातल्या त्यात आपण जे म्हणतो हिंदी भाषा सगळ्यांना बोलायला कन्व्हिनियंट आहे. म्हणजे आपण साऊथचा भाग जर सोडला तिकडचा ते हिंदी बोलत नाही पण बाकी लोक हिंदी म्हणून हिंदी वगैरे असं आपण एक आहे. ठीक आहे त्यानंतर लिहून घ्या. नंतर दुसऱ्या ओळी लिहायच्या. हे थोड्या महत्त्वाच्या ओळी आहे म्हणजे माहीत पाहिजे आपल्याला येऊ शकतात आणि आपल्या तुम्ही जेव्हा काही व्हाल त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला हे महत्त्वाचंच पडणार. लिहा. अश्रूंच्या प्रत्येक थेंबातून अश्रूंच्या प्रत्येक थेंबातून त्यांची गाणी फुलतात. प्रीतीचे दिव्य किरण त्यांच्यातून नित्य पाझरतात. ज्यांची दारे बंद होतात त्यांनाही आपले हृदय देतात. आपले हृदय देतात. हृदय हा हृदय अर्पण करतात.
ती माणसं निराळीच असतात. ती माणसं निराळीच असतात. ती माणसं निराळीच असतात. ठीक आहे, असं सुद्धा आहे त्यांचं. ठीक आहे, आपण आता नंतरचं बघूयात. हे बघा, ह्या ज्या काही कविता आहेत, तुम्ही जसा जसा वेळ मिळेल, तर वेळ कमी आहे नेटच्या विद्यार्थ्यांना, तर तुम्ही ते हे करू शकता. ठीक आहे. ठीक आहे, तर हे अशा प्रकारे. आता एका बाजूला आपलं कुणीच नाही आणि त्याचबरोबर सारं काही आपलंच होतं हे सांगण्यासाठी त्यांनी ह्या ज्या काही ओळी लिहिलेल्या आहेत, आपण जेव्हा माझं विद्यापीठ बघत होतो ते. ठीक आहे, आता आपण थेट मुंबईतल्या त्या रस्त्यांवर त्यांच्या सोबत आहोत असा भास होऊ लागतो. पुढे ते वर्णन करतात की कसं ह्याच रस्त्यांनी, ह्याच रस्त्यावरील लोकांनी आपल्याला शिकवलं आणि तेच आपलं विद्यापीठ झालं. ठीक आहे, ते 7वी शिकलेले होते वगैरे, पण नंतर त्यांचं थोडं बघणारच आहोत, त्यांचं वैयक्तिक आयुष्य, ह्या सगळ्या गोष्टी. तर काय की ह्याच लोकांनी मला शिकवलं म्हणून काय माझे विद्यापीठ. माझे विद्यापीठ म्हणजे काय की हे जे काही रस्ते, बोडी, गल्ल्या, हे रस्ते, माझ्या पायाखालची जमीन, दुकानाचे आडोसे, हे जे काही सगळं हेच माझं विद्यापीठ. ठीक आहे, आता मास्तरांची सावली बघा, मी तुम्हाला पुस्तक दाखवते. बघा, खूप छान आहे आयुष्य. बघा, खूप जण हे करतात, किती बोर आहे आयुष्यात, करायला काय नाही, कंटाळून जातात, मग काहीच करायला नाही, मग काहीतरी स्क्रोल करत बसतात वगैरे. बघा, तुम्ही जो स्क्रोल करताना तो कंटेंट, तो खूप म्हणजे असं काही, मी असं सगळं नाही म्हणत, पण काही रील्स वगैरे ते खूप फालतूपणा म्हणजे खरं तर आहे, त्याच्यामध्ये काही व्हॅल्यू ॲडिशन नाही, काय नाही. पण त्याच्यापेक्षा असं तुम्ही लहान लहान पुस्तकं घेऊन वाचले, जसं की शिवाजी कोण होता, जसं मी तुम्हाला खूप सांगितलं ह्या वर्षामध्ये, म्हणजे ह्या 6 महिन्यांमध्ये त्या पुस्तकाबद्दल नक्की वाचा. 72 पानाचं पुस्तक आहे फक्त. फक्त तुम्हाला शिवाजी महाराजांबद्दल नाही कळलं, तर एक चांगलं व्यक्तिमत्व कसं असावं, तर हे तुम्हाला कळणार आहे याच्यामध्ये. ठीक आहे, तर बघा, हे अशा प्रकारे पुस्तक आहे, तुम्हाला दाखवते, तुम्हाला दिसेल तर बघा, अशा प्रकारे जे काही आहे ते पुस्तक आहे, मास्तरांची सावली. ठीक आहे, बघा, जमलं तर ऑनलाईन ऑर्डर करा. तुम्ही असं टाकलं, तुम्हाला ते ॲमेझॉन वगैरे कुठंतरी मिळून जाईल. ते काही फार महाग असतं असं नाही, हे मला असं वाटते ते तुम्हाला 150-200 पर्यंत वगैरे मिळून जाईल. ठीक आहे, आता बघा, सुर्वेंचं जे काही शालेय शिक्षण आहे, तर ते फक्त 7वी पर्यंत झालं होतं आणि ते देखील अनेक अडचणी असताना, म्हणजे आपण पाहिलं की कशा पद्धतीने त्यांनी मिळेल ते काम केलं आणि ते केलं. पण त्यांचं खरं शिक्षण हे ह्याच विद्यापीठात झालं, ज्यांना त्यांनी माझे विद्यापीठ हे नाव दिलं. म्हणजे खरं जे जाणीवा नेणीवा आपण हे जे सगळं म्हणतो, हे लोकात राहून ह्या सगळ्या गोष्टींमुळे जे काही आहे. अनाथ म्हणून जन्माला आलेल्या ह्या व्यक्तीने सारा समाजच आपला केला होता. हे करत असताना त्यांना किती सोसावे लागले असेल, किती अवहेलना वाट्याला आली असेल, पण असं होताना त्यांच्यातली जी काही माणुसकी होती ती आटली नाही. आपल्या जन्माच्या प्रसंगाबद्दल लिहिताना ते म्हणतात, मी अनाथ मुलगा म्हणून जन्माला आलो. ही अतिशय दुःखद गोष्ट आहे, भूषणास्पद गोष्ट नाही. मी हा मजकूर लिहत असतानाही शेकडो आया आजही विषण्ण अंतकरणाने हॉस्पिटलमध्ये, रस्त्याच्या कडेला किंवा राणा शेतातून अशा हजारो अर्भकांना जन्म देऊन मोकळ्या होत असतील. म्हणजे कळतंय तुम्हाला, म्हणजे त्यांचं अंतकरण जे आहे ते खूपच विशाल होतं. म्हणजे आता बघा, एखादा मुलगा आहे, तर त्या मुलाला जेव्हा माहीत झालं असेल की आपल्या आईनी, त्यातल्या त्यात आपल्या वडिलांनी आपल्याला असंच रस्त्यावर सोडून दिलं असेल, तर त्या आई वडिलांविषयी किती नाराजी, किती नकारात्मकता किंवा किती वाईट वाटत असेल. पण नारायण सुर्वे असं म्हणत नाहीत. नारायण सुर्वे काय म्हणतात त्याच्याबद्दल, त्यांनी त्यांच्या आईबद्दल सुद्धा लिहिलेलं आहे की शेकडो आया विषण्ण अंतकरणाने हॉस्पिटलमध्ये, रस्त्याच्या कडेला किंवा राणा शेतातून अशा हजारो अर्भकांना, अर्भक म्हणजे काय की ते अर्भक माहित आहे ना, जे नुकतंच जन्मलेलं असतं किंवा 8व्या महिन्यात 7व्या महिन्यात वॉटेवर, किंवा जे काही आपण गर्भपात केल्यानंतर जे असतं, तर असं अर्भक, तर जन्म देऊन मोकळ्या होत असतील.
पण तेव्हा त्यांना काय वाटत असेल की आपण तर्काने जाणू शकतो, ही जन्मदात्री आई तेव्हा माझी नाळ कापून माझ्यापासून अलग झाली असेल, तेव्हा तिच्या डोईवर आकाश फाटले असेल. म्हणजे ते तिच्या आई ते त्यांच्या आईच्या भावनेचा विचार करतात की हे तिच्यासाठी सोपं असेल का, असं जन्म देऊन नाळ हे करून वगैरे. तर बघा, तर ते आभाळ जे काही आहे फाटलं असेल. भीषण वादळात सापडलेल्या ज्योतीसारखी ती थरथरत कावरी बावरी आणि शर्मिंदी झाली असेल. स्त्रीला आपले बाळंतपण जर सुखावह वाटत नसेल तर तिला त्यासारखा मोठा शाप नाही. कळतंय? म्हणजे याला याला खूप असा डीप असा अर्थ आहे, खूप खोल असा अर्थ आहे. काय मी परत सांगते का सगळ्यांनी, स्त्रीला जर आपले बाळंतपण जर सुखावह वाटत नसेल तर तिला त्याच्यासारखा मोठा शाप नाही. अशी स्त्री ह्या कुबट जगण्यावर थुंकेल तरी, नाहीतर सारी पोरे माझीच आहे अशी माया तरी लावेल. दुसरा तिला पर्याय नाही. तिने पुढे काय केले असेल हे तिलाच ठाऊक. त्यात जे काही नारायण सुर्वे यांची समग्र कविता आहे तर ते पॉप्युलर प्रकाशन आहे. म्हणजे काय करतं की महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळ असेल, पॉप्युलर प्रकाशन असेल किंवा असं, तर ते काय करतात ना, एखाद्या लेखकाचं सगळं साहित्य घेतात, एकत्र करतात ग्रंथासारखं असं. म्हणजे तुम्ही नामदेव सरांचे पण 2 खंड आहे बघितले, ते मला वाटते महाराष्ट्र संस्कृती मंडळ इथंच आहे आपलं. तुम्ही त्याचं सभासद पण होऊ शकता, तिथे जाऊन पुस्तकं वाचू शकता विद्यार्थ्यांना. ते खूप कमी पैशात का फ्री आहे काहीतरी, ते तुम्ही बघा, खूप सारे आहेत, तुम्ही करायला पाहिजे ते. तर असे ग्रंथरूपी म्हणजे सगळं एकत्र असे, तर ते पॉप्युलर प्रकाशनांनी केलेलं आहे. तर बघा म्हणजे त्यांचं अंतःकरण किती मोठं आहे, म्हणजे आपण विचारही करू शकत नाही. जर एखाद्या व्यक्तीला व्यक्तीच्या जगण्याची सुरुवात अशी झाली असेल तर त्या व्यक्तीमध्ये किती कटुता येईल, पण त्यांच्या जगण्यात आणि त्यांच्या काव्यात कुठेही आपल्याला कटुता दिसत नाही. उलट सुर्वेंनी आपल्यासारख्यांचे दैन्य दुःख आपल्या काव्यातून जगासमोर जे काही आहे ते आणलेलं आहे आणि त्या दुःखांवर काय केलेलं आहे, फुंकर घातली. म्हणूनच मी म्हटलं की अनाथ जरी असले ते, त्यांनी तरी काय केले, सगळा समाज आपला केलेला. अनाथ असलेल्या मुलांनी काय केलेला आहे, सगळा समाज आपला केलेला आहे. सुर्वे अगदी लहानपणापासूनच मुंबई गिरणी कामगारांमध्ये वाढले. त्या लोकांचे दुःख हे सुर्वेंचेच झाले. त्यामुळे ते दूर करण्यासाठी आपल्याला चळवळी वाचून पर्याय नाही हे ओळखून अगदी लहान वयापासून ते कामगार चळवळीशी जोडले गेलेले होते. चळवळ आणि सुर्वेंच्या कविता ह्या काही वेगळ्या होऊ शकत नाही. त्यामुळे कामगार नेते, संयुक्त महाराष्ट्र चळवळ आपण जे शिकलो होतो, पाहिली होती ना आपण, संयुक्त महाराष्ट्र, आचार्य अत्रे वगैरे, ते सगळं लोकशाही, ह्या सर्वांशी त्यांचा जवळून संबंध आला. चळवळीची पत्रके वाटणं असेल, भाषणे करणं असेल, मतदान कसे करायचे यांचे कामगारांना प्रात्यक्षिक देणे, त्यासाठी गाणे लिहिणे, पोस्टर चिटकवणे हे करत असताना सुर्वेमधील प्रतिभावंत कवी जो काही आहे तो जागृत होत गेला. त्याचे दर्शन अख्ख्या महाराष्ट्राला, भारताला आणि जगाला सुद्धा झाले. आता बघा नारायण सुर्वे काय म्हणतात, त्या काळी माझा प्रेम विवाह झाला होता असं नारायण सुर्वे म्हणतात. तर आपण त्यांची एक वैयक्तिक आयुष्याबद्दल बघूयात आणि ते खूप सुंदर अशी स्टोरी आहे त्यांची. त्यांच्याच चाळीत राहणाऱ्या कृष्णाबाई सुर्वे, ज्यांनी मास्तरांची सावली लिहिलेलं आहे, त्यांच्याच चाळीत राहणाऱ्या कृष्णाबाई यांच्याशी नारायण सुर्वेंचा विवाह झाला. आपल्या विवाहाबद्दल सांगताना सुर्वे यांनी दूरदर्शनला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं की माझा 52 वर्षाखाली प्रेमविवाह झाला होता. म्हणजे काय की तेव्हा 52, म्हणजे जेव्हा ते मुलाखत द्यायला आले होते तेव्हा ते 52 वर्षाचे होते. म्हटलं की नाही, म्हणजे त्यांच्या लग्नाला 52 वर्ष झालं होतं लग्नाला काहीतरी. हां, त्या म्हणजे आता 52 वर्ष झाल्या बा, इतकं प्रेम टिकलंय वगैरे. लोक असं म्हणतात, लोक प्रेम विवाह टिकत नाही वगैरे, तर मी आता 52 वर्ष झाले लग्न करून वगैरे, असं ते म्हणाले. आजही आम्ही आनंदाने आणि प्रेमाने जगतो. माझी कविता ही संसार केलेल्या माणसाची कविता आहे. बघा किती छान म्हटलंय की माझी कविता जी काही आहे ती संसार केलेल्या माणसाची कविता आहे, पण संसार करण्यासाठी प्रेम हे लागतं ना. प्रेमाच्या अनेक जाती आहेत, त्यात माझी कविता देखील आहे. लग्नावेळी सुर्वे जे होते ते गिरणीत कामगार होते. म्हणजे जेव्हा त्यांचं लग्न झालं होतं बघा, ते गिरणीमध्ये काम करायचे, गिरणी कामगार होते ते, आणि सोबतच चळवळीचे काम सुद्धा करत होते. कृष्णाबाई यांच्या आई वडिलांचेही लहानपणीच निधन
झालं होतं, ज्या त्यांच्या हे होत्या ते लहानपणी त्या सुद्धा नंतर मग अनाथ झाल्या. आता आपल्या काकांच्या घरी ते राहत होते, म्हणजे कृष्णाबाई ज्या होत्या त्या काकांकडे राहायच्या आणि त्यांचे काका हे चळवळीत काम करायचे आणि नारायण सुर्वे त्यांच्या चळवळीत असल्यामुळं काय व्हायचं की नारायण सुर्वेंचं येणं जाणं असायचं त्यांच्या घरी, कृष्णाबाईंच्या काकांच्या घरी, आणि तिथे कृष्णाबाई राहायच्या. तर नारायण सुर्वे आणि कृष्णाबाई यांनी जेव्हा विवाहाचा निर्णय घेतला तेव्हा ही गोष्ट कृष्णाबाईंच्या काकाला आवडली नव्हती. नारायण सुर्वेंना आई वडील नाहीत, ते नेमके कोण आहे, त्यांचं जात कुठली, त्यांचा धर्म कुठला, त्यांचा कूड कुठला, हे आपल्याला, त्यांचं गोत्र कोणतं वगैरे वगैरे एक्सेट्रा एक्सेट्रा हे आपल्याला माहीत नाही. त्याच्यामुळे हे लग्न काही मान्य नाही, हे लग्न करायचं नाही, असा जो काही आहे तो मुद्दा उपस्थित झाला. पण कृष्णाबाई ज्या काही होत्या त्या आपल्या निर्णयावर काय होत्या, विचारांवर निर्णयांवर ठाम होत्या आणि त्यांनी सुर्वेशी लग्न केलं. लग्न केल्यानंतर झोपडी वजा घरात त्यांचा संसार जो काही आहे सुरू झाला. म्हणजे बघा, इतकं आपण आज त्यांच्याबद्दल वाचतो आणि त्यांना पद्मश्री मिळाल्या, जनस्थानचा पुरस्कार मिळालाय, फॉरेनला जाऊन त्यांचा सत्कार झालेला आहे. तर त्यांचा संसार कुठे चालू झाला, एका झोपडीत. त्यांनी लग्न केलं तेव्हा ते काय होतं, गिरणी कामगार. म्हणजे एक असणारा एकमेकांप्रती माणूस म्हणून असणारा विश्वास जो काही आहे त्यांना तो समोर घेऊन गेलेला आहे. काही महिन्यांनी सुर्वेंना शाळेत शिपाई म्हणून नोकरी लागली. नंतर कृष्णाबाईंना देखील शिपाई म्हणून नोकरी लागली, म्हणजे दोघेही शिपाई म्हणून नोकरी दोघांनाही लागली. अशा परिस्थितीत सुर्वेंचे जे काही लिखाण होते, वाचन, चळवळीतील काम, असं सगळं सुरू होतं. त्यांच्या कविता नियतकालिकांमधून छापून येत असे. आता सुर्वेंचे नाव साहित्य क्षेत्रात मग हळूहळू हळूहळू चमकू लागले आणि त्याची आर्थिक स्थिती जरी लिहित असले तरी ते नाजूक होती त्यांची. तेव्हा सुर्वे तिसरी शिकलेले होते, पण वाचनाची त्यांना प्रचंड अशी आवड होती. त्यामुळे अनेक संदर्भ त्यांना माहीत होते. ते आपल्याला 6वी शिकणाऱ्या मुलाला इतिहास शिकू लागले. आता हे पाहिल्यानंतर कृष्णाबाईंना, त्यांच्या पत्नीला वाटलं की जर 6वीच्या मुलांना हे शिकवू शकत असतील तर त्यांनी पुढे शिकायला पाहिजे. आणि त्यांनी सुर्वेंना तसं सुचवलं आणि सुर्वेंनी 7वीची मग शिकले ते आणि 7वीची त्यांनी परीक्षा दिली. परीक्षा पास पण झाले. आणि त्यावेळी डीएड वगैरे असं काही नव्हतं, डीएड बीएड तेव्हा एक कोर्स होता. शिक्षक व्हायचा असेल तर तुम्हाला असेल तो काही कितीतरी महिन्याचा, आपल्याला काही माहीत नाही. तर तो कोर्स होता आणि तो कोर्स पण त्यांनी केला आणि नोकरी पण करत होते शिपायाची आणि तो कोर्स पण करत होते. बघा, गंमत म्हणाव का आता कोणता शब्द आता मला कळत नाही. ज्या शाळेमध्ये ते शिपाई होते, ज्या शाळेमध्ये ते शिपाई होते त्या शाळेमध्ये ते शिक्षक झाले आणि त्याच शाळेमध्ये ते मुख्याध्यापक बनून निवृत्त झाले. म्हणजे बघा, म्हणजे कॅन यू इमॅजिन, तुम्ही कल्पना करू शकता का असं होऊ शकते म्हणून. म्हणजे ज्या शाळेमध्ये ते शिपाई होते त्या शाळेमध्ये ते शिक्षक झाले आणि प्रमोशन मुख्याध्यापक होऊन निवृत्त झाले. म्हणजे किती मोठी करामत आहे ह्या माणसाची. म्हणजे आपली परिस्थिती, आपला जन्म, आपला जात, धर्म, पंथ, गोत्र, तुम्ही गरीब आहात, श्रीमंत आहात, हे काही, हे जरी थोडंफार मॅटर करत असलं तरी हे काय फार मॅटर नाही करत. ठीक आहे, म्हणजे जसं मी तुम्हाला परवाच्या दिवशी समजून, तुम्ही एका श्रीमंत घरात जन्माल, हो तुमचे संघर्ष कमी असतील, पण तुम्ही गरीब आहे म्हणून तुम्हाला कोणी रोखू पण शकत नाही ना. हे तेवढंच खरं आहे जर तुम्हाला खरं हे करायचं असेल तर. ठीक आहे, तुमच्या वाटेला खूप अडीअडचणी सगळं येईल, तुम्ही तोडून मोडून जाल, पण तुम्हाला करायचं असेल तर ते तुम्ही कराल अशा प्रकारे. तर आता बघा, कृष्णाबाई ज्या होत्या ना, तर कृष्णाबाई सुर्वेंना आधीपासूनच मास्तर म्हणायच्या. म्हणजे ते शिपाई होते तेव्हापासूनच मास्तर म्हणजे आपण आजकाल म्हणतो ना ते मॅनिफेस्टेशन, व्हिज्युअलायझेशन, लॉ ऑफ अट्रॅक्शन वगैरे, तर ते त्यांनी आधीच चालू करून दिलं होतं. ते त्यांना मास्टरजी म्हणायच्या. ते गंमत अशी की कृष्णाबाई त्यांना मास्तर म्हणायचं आणि आज ते म्हणजे तेव्हा ते खरंच मास्तर म्हणून आणि ते तेव्हा खरंच मास्तर झालेले होते. म्हणजे किती छान बघा. आता सुर्वेंचे लेख, कविता प्रसिद्ध नियतकालिकांमधून छापून येत असत, पण अद्याप पुस्तक काही प्रकाशित झालं नव्हतं. तेव्हा कृष्णाबाईंनी म्हटलं की अहो, तुमच्या खूप साऱ्या कविता छापून येतात, तर मला असं वाटतं की ह्या सगळ्यांचं एक पुस्तक झालं पाहिजे. कारण नियतकालिकांमध्ये खूप साऱ्या कविता आल्या छापून इकडून तिकडून. तर समजा तुम्ही पण समजा असं काही कविता तुम्हाला लिहायची आवड असेल, 8-10च्या वर झालं तर तुमचं पुस्तक होऊ शकतं तयार. ठीक आहे, मग ते म्हटले की बाबा चला पुस्तक छापूया.
पण आता पुस्तक छापायचं म्हटलं तर त्याला खर्च लागणार ना. पुस्तक म्हणजे काय, तुम्ही एक दोन नाही छापणार, कितीतरी प्रती वगैरे तुम्ही छापणार आणि ते वाटणार आणि त्याचं प्रकाशन सोहळा असणार वगैरे. तर त्यावर सुर्व्यांनी पैशांची अडचण सांगितली. कृष्णाबाईंनी आपल्याकडचं मंगळसूत्र त्यांना दिलं आणि विकून ते काय म्हटले की घ्या बाबा हे मंगळसूत्र. मंगळसूत्र म्हणजे सोन्याचं असेल ना, तर सोन्याचं मंगळसूत्र घ्या आणि ते विकून टाकायला सांगितलं. आणि त्यात आलेल्या 500 रुपयांमधून म्हणजे त्या काळचं, तर त्यांनी ऐसा गामी ब्रह्म हे पुस्तक प्रकाशित केलं. त्यांचा पहिला काव्यसंग्रह कोणता आहे नारायण सुर्वेंचा? ऐसागामी ब्रह्म हा त्यांचा पहिला कविता संग्रह आहे. तर हा कसा प्रकाशित झाला, तर कृष्णाबाईंनी त्यांचं मंगळसूत्र दिलं मोडायला आणि त्या पैशातून मोडून ते जे काही आहे. पण आता समोर अजून गंमत आहे बघा, खूप छान. तर त्या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचे पारितोषिक मिळाले आणि 1000 रुपये म्हणजे काय 500 रुपये, 500 रुपये लावले आणि त्यांना 1000 रुपये मिळालं. समोर जाऊन त्याच पैशातून काय केलेलं त्यांनी, काय केलं असेल त्या पैशातून त्यांनी काय केलं असेल, हां त्याच पैशातून त्यांनी कृष्णाबाईला जे काही आहे ते मंगळसूत्र घेऊन दिलं. म्हणजे किती छान बघा, म्हणजे खूप छान आहे. तर बघा हे असं सगळं वाचून असं वाटतं की मास्तरांची सावली पण वाचलं पाहिजे. ठीक आहे, म्हणजे किती छान आहे, किती छान. म्हणजे तर सुर्वेंनी आठवणीने आपल्यासाठी मंगळसूत्र पुन्हा केले. हाच माझ्यासाठी अमूल्य ठेवा असल्याचं जे काही आहे कृष्णाबाई आपल्या मास्तरांची सावली ह्या आत्मचरित्रात सांगतात. समजलं? आता पुढे सुर्वे माझे विद्यापीठ कविता संग्रह प्रसिद्ध झाल्यानंतर अनेक भाषांमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं तो भाषांतरित झालेला आहे. सुर्वे एका पाठोपाठ कवी संमेलनाचं त्याला आमंत्रण पण येत होतं. त्यांना भरपूर प्रसिद्धी मिळाली, पुरस्कार मिळाले आणि त्या काळात अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जाणारा सोव्हिएत लँड नेहरू पुरस्कार त्यांना 1973ला मिळाला होता. आपल्याला विचारत नाही, फक्त लक्षात ठेवा सोव्हिएत लँड लिहू शकता तुम्ही, सोव्हिएत लँड नेहरू पुरस्कार. हे कारण की खूप कमी लोकांना मिळालेल्या भारतात, बरं का, खूप कमी लोकांना मिळाल्या म्हणून तुम्हाला माहित पाहिजे. सोव्हिएत लँड नेहरू पुरस्कार 1973ला मिळालेला आहे. लिहून घ्यायचंय. तर बघा हा जो काही सोव्हिएत लँड नेहरू पुरस्कार आहे, तर हा आपल्या भारतातल्या खूपच कमी लोकांना मिळालेला आहे. आणि त्या पंक्तीत जाऊन ते नारायण सुर्वे बसले. म्हणजे कोणाकोणाला मिळालेला आहे हा? मदर तेरेसा, हरिवंशराय बच्चन आपल्याला माहीत आहे, हिंदीतले सर्वोत्कृष्ट साहित्यिक, त्यानंतर सत्यजी रे, केफी आझमी आणि फिराक गोरखपुरी. तर ह्या दिग्गजांना मिळालेला आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये तर नारायण सुर्वे यांनाच मिळालेला असावा. तर इतक्या मोठा त्यांना मिळालेला आहे. तर ह्या पुस्तकाच्या निमित्ताने त्यांनी आपली पहिल्यांदा विदेशात प्रवास केला होता आणि त्यांना पुन्हा एकदा वर्ल्ड रायटर्स कॉन्फरन्सचे निमंत्रण मिळाले. त्यासाठी ते रशियाला सुद्धा गेले होते. ठीक आहे. तर 1995 मध्ये परभणी येथे जे काही अखिल मराठी साहित्य संमेलन भरलं, तर त्याचे ते अध्यक्ष होते आणि 1998ला त्यांना पद्मश्री मिळालेला होता. चला एक वाक्य लिहून घ्यायचंय. 1995 मध्ये परभणी येथे, हे कसं त्यांचं वर्ष आहे हे जन्मशताब्दी, तर काही गोष्टी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. 1995 मध्ये परभणी येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन चे ते नारायण सुर्वे अध्यक्ष होते. तुम्हाला जसं लिहायचं तसं लिहा. अध्यक्ष. आणि 98ला काय पद्मश्री पुरस्काराने सन्मानित. एकोणीसशे 98ला. ठीक.
आत्ताच गेले, सांगते तुम्हाला. काहीतरी 2008च्या जवळपास, काहीतरी 8 का 1400च्या जवळपास. बघू आपण. तर बघा, आता सुर्वे आणि नारायण सुर्वे आणि कष्टकरी जो काही वर्ग आहे तो. ठीक आहे. आता नारायण सुर्वे प्रामुख्याने कष्टकरी वर्गावर लिहिले आहे त्यांनी. जो श्रम विकतो तो श्रमकरी, कष्टकरी असे ते म्हणायचे. कधी कुणी शारीरिक श्रम विकतो तर कधी कुणी बौद्धिक श्रम विकतो. त्यामुळे जितका जिव्हाळा त्यांना मिलमध्ये काम करणाऱ्या गिरणी कामगारांबद्दल होता, तसाच तो कारकून, शाळा मास्तर यांच्याबद्दलही होता. बघा, मजूर असतील, कामगार वर्ग असतील, तर ते त्यांचे काय विकतात आहे? शारीरिक कष्ट विकतात आहे. मोठमोठ्या कंपन्यामध्ये कम्प्युटरवर बसून किंवा विद्यालयांमध्ये, महाविद्यालयांमध्ये, शाळांमध्ये किंवा इतर ठिकाणी. तर हे काय बौद्धिक त्यांचं श्रम विकून ते पैसा कमवतात. बाहेर शारीरिक श्रम विकून ते पैसा कमवतात. तर असंच एक जे काही मोठे विचारवंतांचं असं आहे की जर वेश्या व्यवसाय जर त्यांच्या संमतीने असेल तर तो त्याला एक व्यवसाय म्हणून बघितलं गेलं पाहिजे. कारण जसं आपण शारीरिक श्रम विकतो, जसं आपण बौद्धिक श्रम विकतो, तसंच ते सुद्धा आहे. जर ते संमतीने असेल तर त्याला एक व्यावसायिक दृष्टीने बघितलं पाहिजे. जेव्हा तुम्ही बौद्धिक तुमचं श्रम विकता तेव्हा तुम्ही हा प्रश्न करता का? किंवा जेव्हा तुम्ही तुमचं शारीरिक श्रम विकता तेव्हा हा प्रश्न करतात का? तर अशा प्रकारचं एक जे काही आहे ते. ठीक आहे. तर त्यानंतर कधी कुणी शारीरिक श्रम जे आपण पाहिलेले आहेत ते. आता त्यामुळे जितका जिव्हाळा त्यांना कामगारांबद्दल होता, तर इतर जे कष्टकरी वर्ग, बाकीचे वर्ग आहेत त्यांच्याबद्दलही हा होता. सुर्वेच्या निमित्ताने काय की कष्टकरी वर्गाची भाषा ही मराठी साहित्याच्या मुख्य प्रवाहात आली. जसं आपण दलित साहित्य हे सगळं पाहत होतो की दलित साहित्यिकांमुळं, दलित लेखकांमुळं हे जे काही सगळं आलेलं आहे मुख्य प्रवाहामध्ये, तसं काय झालेलं आहे? कष्टकरी वर्गाचं बोलणं, जगणं, मांडणं हे सुर्वेंच्या निमित्ताने मुख्य प्रवाहात आलेलं आहे. त्यांच्या कवितेबद्दल कुसुमाग्रजांनी ऐसागामी ब्रह्म याला जी काही आहे ती प्रस्तावना लिहिलेली आहे त्यांच्या. हे लिहिलंय का तुम्ही? परवाच्या दिवशी लिहून दिलं होतं ना? लिहिलं? हां. तर हे जे ऐसागामी ब्रह्म आहे ना, त्याला कुसुमाग्रज यांची प्रस्तावना लाभलेली आहे. ठीक आहे. तर तेव्हा ते काय म्हटलेले त्या प्रस्तावनेत की नारायण सुर्वे हे कामगार जीवनाशी केवळ समरस झालेले नव्हते, तर ते जीवन जगत होते. ठीक आहे. पुढे कुसुमाग्रज म्हणतात की जातीपातीच्या तटबंदीमध्ये मराठी साहित्याला तोचतोपणा आलेला हे मोडून काढण्याचे अनेक स्तरावर ह्यासाठी साहित्यात प्रयत्न होत आहे आणि सुर्वेंचा हा जो काही प्रयत्न आहे तो अभिनंदनीय आहे. सुर्वे हे मार्क्सवादी आहे. कधी कधी त्यांच्या साहित्यात ते दिसतं, अशी टीका त्यांच्यावर अनेक वेळ झालेली आहे. परंतु आपल्या वैचारिक निष्ठा त्यांनी कधीही लपवून ठेवली नाही. जे होतं ते सगळं समाजाच्या समोर होतं. आपल्या मनोगतात नारायण सुर्वे म्हणतात, मी जन्मलो तेव्हा काही नाम धारण करून जन्मलो नाही, मात्र मी नसेल तेव्हा ह्या पृथ्वीच्या पाठीवर एक नाव ठेवून जाईल, ते म्हणजे नारायण सुर्वे. त्यांचं हे नावच त्यांच्या कर्तृत्वानी काव्यरचनेसमोर अजरामर झाले आणि त्यामुळे कदाचित त्या चोराला आपण चुकलो ही जाणीव झाली असेल, म्हणून त्यांनी त्या पत्रात जे काही आहे सॉरी असं म्हटलेलं आहे. असे हे नारायण सुर्वे जे काही होते ते. तर आपल्याला एक वाक्य इथं लिहून घ्यायचंय. हे लिहिलं का तुम्ही? ज्यांनी लिहिलं नाही त्यांनी लिहून घ्या. चला. ऐसा गामी ब्रह्म, हा कविता संग्रहाची प्रस्तावना. ऐसा गामी ब्रह्म कुसुमाग्रजांनी लिहिली. झालं? लिहा. त्या प्रस्तावनेत त्यांनी म्हटले, कुसुमाग्रजांनी, नारायण सुर्वे हे कामगार जीवनाशी केवळ समरस झाले नव्हते. नारायण सुर्वे हे कामगार वर्गाशी समरस झालेले नव्हते.
केवळ समरस झालेले नव्हते, तर ते प्रत्यक्ष जीवन अनुभवणारे होते. तर ते प्रत्यक्ष जीवन अनुभवणारे होते. ठीक आहे. त्यानंतर अजून एक लिहायचंय. कुसुमाग्रजांनीच म्हटलं आहे, जातीपातीच्या तटबंदीमध्ये जातीपातीच्या तटबंदीमध्ये मराठी साहित्यात तोपणा आलेला आहे. मराठी साहित्यात तोपणा आलेला आहे. हे मोडून काढण्याचे काम अनेक स्तरावर यासाठी साहित्यात प्रयत्न होत आहेत. आणि सुर्वेंचा हा प्रयत्न अभिनंदनीय आहे. ठीक है. तर त्यांनी बघा एक कविता लिहिली आहे की त्यांना कार्ल मार्क्सची ओळख कशी झाली. तर मार्क्स हा मी तुम्हाला सांगते एक विचारवंत होता, पाश्चात्य विचारवंत, आणि ज्यांनी थेरी मांडलेली आहे की हे विषमता कशी आहे, हे सगळं जे काही आहे ते कसं आहे. तर नारायण सुर्वेंनी एक मार्कस बाबा नावाची कविता, हे कवितेचं नाव असू द्या लक्षात, मार्कस बाबा. तर या कवितेत त्यांनी लिहिलेलं आहे की बाबा त्यांना कार्ल मार्क्सची जी काही आहे ओळख कशी झालेली आहे. तर त्यांनी ह्या कवितेतून जे काही आहे ते सांगितलेलं आहे. मार्कस बाबा, हे मार्कस बाबा कवितेचं नाव आहे, मार्कस बाबा. मार्कस बाबा. ठीक आहे. तर बघा अशा प्रकारे आता काही महत्त्वाचं असेल उद्या नारायण सुर्वेबद्दल, त्याच्या कवितांची नावं किंवा जाहीरनाम्यामधल्या काही कवितांची नावं वगैरे आपण बघूया की जसं त्यांनी शिगवाला, टेकवर, जाहीरनामा, त्यानंतर अशा प्रकारे काही कविता लिहिलेल्या आहेत. जाहीरनामा कविता संग्रहामध्ये कविता संग्रहच लिहिलेले आहेत त्यांनी. तर हे बघू, हे मास्तरांची सावली नाव लक्षात ठेवा, हे 4 संग्रह लिहा. समजा तुम्हाला संकल्पनात्मक जर काही प्रश्न आला तर तुम्ही हा संकल्पनात्मक प्रश्न इझिली सोडवू शकता. कारण आता नारायण सुर्वे हा व्यक्ती आणि ह्या व्यक्तीने काय काय लिहिलेलं आहे, ह्या व्यक्तीने विषय कोणकोणते होते, सेंटर काय होते, तुम्हाला खूप चांगलं
समजलं असेल हो ना. समजा संकल्पनात्मक विषय आला तुला, असा प्रश्न आला की नारायण सुर्वे यांनी खालीलपैकी कोणत्या घटकांवर प्रश्न लिहिलेला आहे किंवा नारायण सुर्वेवर कशाचा प्रभाव होता, असं हे असे प्रश्न आले तर तुम्ही इझिली सोडवू शकता. म्हणजे याला काय म्हणतात, संकल्पनात्मक, तुमचं क्लिअर झालेलं आहे. किंवा पुरस्कार बद्दल असेल, पुरस्काराचं विचारत नाही पण कोणत्या संमेलनाचे अध्यक्ष होते, परभणी येथे झालेल्या संमेलनाचे अध्यक्ष होते, किंवा हे कविता संग्रह कोणते, किंवा खालीलपैकी नारायण सुर्वे यांचं आत्मचरित्र कोणतं, नारायण सुर्वे यांचं आत्मचरित्र कोणी लिहिलेलं आहे, नारायण सुर्वे यांचे खालीलपैकी कविता संग्रह कोणते, किंवा असं दिलं की सनद माझे विद्यापीठ हे कविता संग्रह खालीलपैकी कोणाचे. तर अशा प्रकारे कसाही त्यांनी प्रश्न घुमवला तरी तुमचा काही चुकता कामा नये, कारण आपण घालवलेले. आता जर तुम्हाला असं वाटत असेल की हां मॅडमनी काय आम्हाला शिकवलं आता मी काय विसरत नाही, तर स्वतःच्या बुद्धीवर जास्त विश्वास ठेवायचा नाही. तिथं जाऊन कन्फ्यूज व्हाल मग, नाही का, सनद लिहिला का मानद लिहिला मग, नाही का. तर असं करू नका. विद्यापीठ लिहिलंय का कॉलेज लिहिलंय का शाळा लिहिलंय, असं करू नका, असं करू नका. ठीक आहे. तर हे वाचा, कमीत कमी 4-4, 5-5 वेळा तुम्ही वाचलं, जितकं शक्य तितक्या वेळ तुम्ही सारखं वाचलं. तेव्हा कुठं बघा आपण काय म्हणतो, सोपी आहे, समजलं आणि तिथं जाऊन गोंधळ होतो. सोप्याचा सगळ्यात मोठा हे काय, गोंधळून जातं. जे माहीत नसतं ते माहीत आहे, ते माहीतच नाही आहे. पण वाचल्यानंतर चुकवून येतो म्हणजे मग ते फारच हे आहे. मग जितक्या वेळा लक्षात नाही राहत तितक्या वेळ तुम्ही वाचा. आत्ता एक पहिली रिव्हिजन, 3 दिवसात एक रिव्हिजन, 7 दिवसानंतर, 15 दिवसानंतर सारखं ते रिवाईज करत राहावं करायचं. ठीक आहे. चालेल, थांबूयात आपण इथेच, भेटूया उद्या. तर